नमस्कार शेतकरी बांधव, शेती वार्ता आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। रस्त्याने जात असताना एका शेतामध्ये रोटावेटर चालताना मिळाला तर जवळ जाऊन पाहिले तर खरीप मक्याचे पीक होते। सदर शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी मका सांगितले की मका पीक खोडून घेतले आहे, त्यानंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या सहाय्याने संपूर्ण मका हा बाहेर काढून घेतला आहे। त्यानंतर आपण हा रोटावेटर फिरवला आहे मित्रांनो। मका हा खोडून घेतला, जमिनीमध्ये योग्य तो प्रमाणात वापसा आला आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये शेतामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेले रोटावेटर आढळून आले। त्यामुळे त्यांनी मका बाहेर काढून मकावर रोटर मारणे मोठ्या प्रमाणामध्ये गवत असेल याला पलटी नांगरच्या साहाय्याने नांगरणी करून जमिनीमध्ये मका हा जमिनीमध्ये दाबून होत आहे। त्यानंतर त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये गवत करून संपूर्ण हे शेतातील गवत देखील हे जमिनीमध्ये होत आहे, त्याच्या मातीमध्ये मिसळत आहे, त्यानंतर ते दाबले जाणार आहे। त्यामुळे गवत पुढच्या पिकात थोडासा त्रास देईल, परंतु आज जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्यास यामुळे मदत होईल, खत पडण्यास मदत होईल, जमीन नरम होण्यास मदत होईल। पुढील पिकाच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मिळेल। मका हे खादड पीक असल्यामुळे त्याला मित्रांनो आपण त्या प्रमाणात खतांची देखील आवश्यकता जे काही औषध या शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी योग्य ती मदत या सेंद्रिय कर्ब वाढणे होणार आहे। जमीन दांडगी मित्रांनो, जमिनीमध्ये जे पण काही आपले अवशेष असतील भूषित राहील, उपयुक्त जीवाणूंची संख्या ही जमिनीमध्ये वाढेल, त्यामुळे आपल्याला अपेक्षित चांगले उत्पादन वापर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा।